कळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे युद्धाच्या संदर्भातली। इस्रायलने हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयावरती एअर स्ट्राईक केलाय आणि लेबनॉनच्या बैरूतमध्ये इस्रायली विमानांनी हा हल्ला केलेला आहे। हिजबुल्लाने तेल अवीववरती केलेल्या एअर स्ट्राईकला इस्रायलने आता चोख प्रत्युत्तर दिलंय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डचा हिजबुल्लाला पाठिंबा आहे। इस्रायलमध्ये मिसाईल हल्ल्याचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। त्यामुळे इस्रायलने ज्या हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयावरती एअर स्ट्राईक केलाय त्याची दृश्य आपण बघतोय। लेबनॉनच्या बैरूतमध्ये इस्रायली विमानांनी हा हल्ला चढवलेला आहे। हिजबुल्लाच्या अनेक तळांवरती हे हवाई हल्ले केले जात आहेत। हिजबुल्लाचे असणारे अनेक दहशतवादी तळ देखील उद्ध्वस्त करण्याचा इस्रायलचा प्रयत्न आहे। बहरीनमध्ये असणाऱ्या अमेरिकेच्या तळावरती देखील हल्ला करण्यात आला। यामध्ये बहरीनमधला अमेरिकेचा तळ कसा उद्ध्वस्त झालाय त्याची दृश्य आपल्या हाती आलेली आहेत। इस्रायल आणि इराण युद्धाचा पाकिस्तानने चांगलाच धसका घेतलाय। पाकिस्तानने नागरी वाहतुकीसाठी एअर स्पेसचा काही भाग आता बंद केलाय। पाकिस्तानी शहर आणि मध्य आशियामधील 150 पेक्षा अधिक उड्डाणं सध्या रद्द ठेवण्यात आली आहेत। 31 मार्च पर्यंत पाकिस्तानी एअर स्पेसचा काही भाग हा बंद राहील। तर इस्रायल, अमेरिका आणि इराण इथल्या युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे। इस्रायलने आज इराणच्या 500 वर्ष जुन्या गॉलेस्टन पॅलेसवरती हल्ला केलाय आणि या हल्ल्यामध्ये या पॅलेसचा काही भाग खराब झालेला आहे, उद्ध्वस्त झालाय। मात्र तिथे साठवलेल्या मौल्यवान आणि ऐतिहासिक कलाकृती आधीच सुरक्षितपणे काढून ठेवण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे त्या वाचल्यात। इराणची वृत्तसंस्था मेहरनं या संदर्भातली माहिती दिली आहे। गॉलेस्टन पॅलेस हा 16व्या शतकामध्ये सफाविदच्या काळामध्ये बांधण्यात आला होता। बराच काळ ते इराणच्या राजांचं घर देखील होतं आणि शक्तीचं एक प्रमुख केंद्र म्हणून तो कार्यरत होता। आज हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे। 2013 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता आणि याच गॉलेस्टन पॅलेसवरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे। इराणमधले हे 500 वर्ष जुनं पॅलेस आहे, राजवाडा आहे। ही दोन दृश्य आपण बघतो आहोत। हल्ल्यापूर्वी दिसणारं हे दिमाखदार असं पॅलेस आणि त्यानंतर हल्ल्याच्या नंतर हा उद्ध्वस्त झालेला पॅलेसचा काही भाग। आणि यानंतर युद्धभूमीमधली एक मोठी बातमी आहे। इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांचा मृत्यू नेमका कसा झाला या संदर्भात अनेक दावे आणि प्रतिदावे सध्या केले जात आहेत। मात्र ब्रिटिश मीडियाने या संदर्भामध्ये केलेला दावा सगळ्यात मोठा समजला जातो। खामेनींवरती इस्रायलची गुप्तहेर यंत्रणा अनेक वर्षांपासून करडी नजर ठेवून होती आणि त्यासाठी तेहरानमधल्या प्रत्येक सिग्नलवरचा कॅमेरा हॅक करण्यात आला होता। तेहरानचा प्रत्येक रस्ताच नाही तर चौक आणि छोट्या गल्ल्यांमधली स्थिती देखील इस्रायल बघत होतं। इतकंच नाही तर तेहरानसह इराणच्या मोबाईल नेटवर्कमध्ये देखील इस्रायलने शिरकाव केला होता। त्यामुळे खामेनींच्या त्यांच्या सहकाऱ्यांच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालींवरती इस्रायलचं बारीक लक्ष होतं। पुढची एक मोठी बातमी, सौदी अरेबिया आणि कतारनं त्यांच्या देशामधील ऑइल रिफायनरी सध्या बंद केली आहे। इराणच्या हल्ल्यामध्ये रिफायनरीचं नुकसान होईल या भीतीमधून त्यांनी हा निर्णय घेतलाय। सौदीमधल्या अरामको रिफायनरीच्या काही भागांना कालच ड्रोन हल्ल्यांमुळे आगही लागली आणि यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। कच्च्या तेलासह पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादनाला यामुळे मोठा फटका बसणार आहे। अमेरिका आणि इराण या युद्धाची झळ, या युद्धाची आग आता सौदी अरेबियाचा सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना असणाऱ्या रास तनुरापर्यंत पोहोचली आहे। इराणनं रास तनुरा तेल रिफायनरीवरती देखील ड्रोननं हल्ला केला होता आणि आता तिथल्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटो देखील समोर येत आहेत। कारखान्याचं फारसं नुकसान झालेलं नाही असा कंपनीचा दावा आहे। मात्र उपग्रहाने घेतलेल्या फोटोंमध्ये हे नुकसान नेमकं किती मोठं आहे हे दिसून येत आहे। यानंतर तुर्तास हा कारखाना बंद ठेवण्यात आलाय।
इराणी महिला फुटबॉल खेळाडू